कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया जमिनीची धूप होण्याची कारणं याविषयीची माहिती. वाचनस्वर गायत्री भरणकर यांचा. मंडळी, शेतीचा आत्मा म्हणजे जमीन, कारण त्यामध्येच पिकाची वाढ होत असते. मात्र वारा, पाऊस यामुळे जमिनीची धूप होते. जमिनीचा सुपीक, उत्पादक आणि अन्नद्रव्ययुक्त असा थर पाण्याबरोबर वाहून जातो आणि हळूहळू जमीन नापीक होत जाते. हे सर्व टाळण्यासाठी जमिनीची धूप होण्याची कारणं कोणती आहेत, त्याचे परिणाम काय होतात आणि त्यावर काय उपाययोजना असतात याविषयीची माहिती जाणून घेतली पाहिजे. जमिनीच्या पृष्ठभागावरील माती किंवा मातीचे कण एकमेकांपासून वेगळे होऊन त्याचं एका जागेवरून दुसऱ्या जागी वहन होणं म्हणजेच जमिनीची धूप होणं. खडक, दगड, वाळू यांच्यावर ऊन, वारा, पाऊस, थंडी, उष्णता अशा हवामानातल्या सगळ्या घटकांचा परिणाम होत असतो आणि त्याचं मातीमध्ये रूपांतर होत असतं. ही अत्यंत सावकाश होणारी अशी प्रक्रिया आहे. खडकापासून माती तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. नैसर्गिक प्रक्रियेमध्ये जमिनीची धूप होण्याची वातावरणीय कारणं असली तरी जमिनीसह विविध घटकांमध्ये होत असलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे मातीची धूप प्रचंड वाढली आहे. यामध्ये चुकीची मशागत पद्धती, नदी, ओढे, नाले यावरचं अतिक्रमण, अचानक बदलणारे प्रवाह, जमिनीच्या नैसर्गिक चढउतारामध्ये छेडछाड करणं ही प्रमुख कारणं आहेत. जमिनीच्या सपाटीकरणाच्या नादामध्ये मातीचा चांगला सुपीक थर मातीखाली जाण्याचं प्रमाणही वेगानं वाढत आहे. अशा अनेक कारणांमुळे शेतीयोग्य जमीन देखील पडीक होत आहे. मंडळी, जमीन समतल आहे की उताराची यावर जमिनीची धूप अवलंबून असते. उताराच्या जमिनीवर पाण्याच्या प्रवाहाला गती मिळून जमिनीची अधिक धूप होते. बेसुमार वृक्षतोड हेही एक कारण आहे. पावसाचे थेंब वृक्षाच्या पानांवर पडल्यावर त्याचा वेग संथ करतात. त्यामुळे वृक्षांच्या मुळांमुळे माती घट्ट धरून ठेवली जाते. झाडांच्या तोडीमुळे पावसाचा प्रत्यक्ष आघात जमिनीवर होतो आणि मोकळ्या झालेल्या मातीची धूप होते. शेतामध्ये केलेल्या मशागतीमुळे मातीचे कण मोकळे होतात. पाण्याच्या प्रवाहातला बदल होतो. माती वाहून जाण्याला त्यामुळे मदत होते. एखाद्या विशिष्ट प्रदेशात हवामान कोणत्या प्रकारचं आहे यावरून सुद्धा धूप होण्याची तीव्रता ठरत असते. जास्त पाऊसमान असणाऱ्या प्रदेशात पावसामुळे तर तापमानामध्ये भिन्नता असणाऱ्या प्रदेशांमध्ये जमिनीच्या आकुंचन प्रसरण पावण्यामुळे सुद्धा मातीचे कण सुटे होतात आणि वाऱ्याबरोबर दूरवर वाहून नेले जातात. माती आणि परिसरातील निसर्गामध्ये सातत्यानं हस्तक्षेप केल्यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. तसंच पाळीव आणि जंगली प्राणी यांच्या विविध हालचालींमुळे सुद्धा जमिनीची धूप होत असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणांमुळे मोकळी झालेली माती पाणी किंवा वाऱ्यासोबत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहून जाते. जमिनीच्या या धुपेमुळे वजनानं हलकी मात्र अन्नद्रव्ययुक्त अशी कसदार माती वाहून जाते आणि वजनानं अधिक असलेले वाळूचे खडे, दगड, गोटे हे वाहून जात नाहीत आणि वालुकामय मृदेची निर्मिती होते. धुपेमुळे अन्नद्रव्ययुक्त कसदार मातीचा थर वाहून गेल्यानं जमिनीची उत्पादकता घटते आणि सुपीकता कमी होते. सातत्याने जलाशयांमध्ये मातीचं अथवा गाळाचं स्थिरीकरण होत गेल्यामुळे जलाशयांची जलधारण क्षमताही कमी होते आणि पाणीसाठा कमी राहिल्यानं भविष्यात पाणी टंचाई भासू शकते. त्यामुळे मंडळी, जमिनीची धूप रोखण्याची ही जी महत्त्वाची कारणं आहेत त्याकडे वेळीच लक्ष देणं फार आवश्यक आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकलीत जमिनीची धूप होण्याची कारणं याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.